नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला. आपण अजून भूषणदाराच्याच घरी होतो. लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही. तर आपण जर नसेल बघितलं तर माझ्या चॅनलवर जाऊन बघा. तर आपण आता तिकडनं निघालोय. आपण त्र्यंबकेश्वरला चाललोय. भूषणदादा पण आहे आपल्याबरोबर. नाही, आधी पांडवलेनी झालं. अच्छा, ओके. पांडवलेनीला चाललो आता. आधी तिकडे चाललोय. लेफ्ट राईट सर, इकडे राईटला. आणि मम्मा पण आहे. मम्मा हॅलो. आणि बाबा पण आहे. बाबा गाडी चालवतोय. तर मित्रांनो, आपण तिकडे जाणार आहोत. इकडे म्हणजे कुठे? पांडवलेणी. इथून लाईव्ह. तो इकडे चढून जायचं आहे वर. ते बघा, पोचलेलो आहोत आपण इकडे. हॅलो गाईज. हॅलो गाईज, आता आम्ही पांडवलीला पोचलोय. तिथे काय? आणि ते कार पार्क केली. किती उंच जायचं आपल्याला? त्या डोंगरावर जायचं. वा, भौमिक ब्लॉगिंग शिकला अरे. हो, मगाशी तू बोलला, तू ऐकलं नाही. त्या डोंगरावर जायचं आपल्याला. सो गाईज, आपण पोचलेलो आहोत. सगळे आता काकडी आणि पेन खात आहेत. हे बघा, हॅलो. मी पण घेतो. हो हो, चालेल मी पण खातो. चालेल, पाठवतो. सो गाईज, आता आपण चढतोय. बाबा पाठीत राहिले. तर आम्ही डिस्कस करत होतो की असं फक्त शिड्यांवरनं जाण्यापेक्षा इकडनं जाऊया. असं ह्याला खरी ट्रेकिंग बोलतात. काय बोलतो भूषण दादा? हो, 1200 हे बघा, 1200 केव्स पैकी 980 दिसलेले आहेत महाराष्ट्रात. तिराशमी केव्स इज वन ऑफ द ओल्डेस्ट बुद्धिस्ट केव्स कॉम्प्लेक्स कार्व्ड बिटवीन 2nd BC to 5th CE. बघा. सो गाईज, मी तुम्हाला एकदम इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आहे. ट्रॅव्हल प्लस इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग. काय बोलतेस मम्मा? सांग मम्मा. येस काहीतरी. ॲक्च्युली कसं असतं की प्रयोगाच्या निमित्ताने आम्ही एखाद्या शहरात जातो आणि मग वेळ मिळालाच तर असं आम्हाला काय काय फिरता येतं. तर काल आमचा प्रयोग झाला आणि तुम्ही लास्ट आज ब्लॉग बघितला असेल. आम्हाला वेळ मिळालाय म्हणून आम्ही आता इथे पांडवलेणीला आलेलो आहोत, ज्याचं ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. आणि फार काय म्हणू शकतो, खूप दिवसांनी आम्ही योगायोगाने पूर्ण फॅमिली सोबत आज इथे फिरायला आलोत. सो आमचं एक प्रयोगाबरोबर फॅमिली आउटिंग सुद्धा झालेलं आहे. गॅस तुम्ही पॉज करून वाचू शकता पूर्ण. तुम्ही पॉज करून हे पूर्ण वाचू शकता. हे बघा गाईज, पांडवलीचा इथे ते बसलेले फक्त इथे. आता आपण चढून कुठे चाललोय? डोंगरावर. डोंगरवर चाललोय. तू पूर्ण चालणार आहेस? हा, चालणार आहेस तू पूर्ण? मग उचलून घेशील ना मला? पाय दुखले तर. तीन पायऱ्या दिले त्यांनी. अच्छा गाईज, वाचा की 11, 12, 17, 19, 22, 23 and 24 have been respectively donated by writer Ramanaka, merchant Ramanaka, Yavana, Greek, Indra, the religious officer of King Krishna, female monk Tapasi, villager Dharma and Dhamachika Budhika during the second regnal year, 6th day of the 4th fortnight of King Shri Pulumai, son of Vasita. Guys, almost पोहोचले. वा, चढशील ना? चढलोच, असे 2 चढील त्याच्यात काय. तू नीट चढ. विदाउट शिड्या चढू शकतोस? विदाउट शिडा कर. विदाउट शिड्या तुला असे 2 चढायला. बघास पण 4 वेळा थांबलंस चढताना. हा, कारण मी व्लॉग करतोय. ते ब्लॉक करण्याच्या नावावर दम लागला तुला. दम नाही लागला. दम लागला असतं तर मी अजून. सो गाईज, आता पोचलो असं बोललो असतो मी. ब्लॉक करायचं. अजून एक बोर्ड गाईज वाचा. सॉरी भौमिक. फटका देतो मी. चल पुढे. त्याच्या पाठी नको राहू मी. हे बघा,
मैं राईस ब्रँड ही वापर रही. तिकीट काढतायत आता. तिकीटच्या प्राईस लिहिलेल्या तिथे तू कशाला खाली उतरतोय? तुम्ही हे स्कॅन करू शकता QR पॉज करून. हे बघा त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन आहे पांढरा लेण्याची. हे बघा हे बघा तिकडून स्टार्ट करूया गाईज. असं भूषण दादा बोलतोय आपल्याला. हे बघा हो हे बघा. आणि ॲज ऑलवेज लोकांच्या झिरो सिविक सेन्समुळे त्यांनी सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकल्या तिथे. झिरो सिविक सेन्स. आता आम्ही रील शूट करायचा विचार करतोय. रील शूट करूया. अजून काय करू शकतो कुठली आपण? पटकन शोध इंस्टाग्रामवर ऑडिओ शोध. गाईज कमेंट मध्ये सांगा कुठची रील शूट. पटकन आहे बघ, हे मस्त अरे background आहे. हां थांबा गाईज, मी तुम्हाला रील शोधतो, रील बनवतो, मग भेटतो. आम्ही असं सगळ्या क्लिप्स बघतोय आता. आणि आम्ही एक रील पण आता ठरवली आहे करायची. ती रील शोधत होतो आम्ही. त्यामुळे पुढचं दाखवलं नाही मी. आम्ही जेवढं फिरलो. हे बघा या caves बघा. तू कितना बजे आया था? 1:30 बजे ना. मस्त टेल की इथे काय व्हायचं इथे. या हॉलमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, म्हणजे लग्न, डान्स, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि हे इथे साईडला दिसतंय ते सगळे हे बघा डिटेलिंग बघा ह्याच्यावरची गाईस. इथे करू शकतो. असं वाटतं आता काहीतरी असं पॉपिंग नाव बट नथिंग काही नाही इथे. मम्माचा फोटोशूट चालू झाला आता. थोडा वेगळं आहे काहीतरी. आपल्याकडे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. आपल्याकडे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. हे बघा हो भारी भूषण आहे. त्या काळात त्यांनी या लेवलची डिटेलिंग केली आहे सगळीकडे. हे बघा लोकांना आजच्या काळात हे करता नाहीत पण कार्विंग्स केले. हे बघा खूप आहेत. आणि हे बघा इथे पण आहे, इथे पण आहे. हो हा बघा हनुमान आहे. त्याची ही लांब शेपूट, हातातली हात म्हणजे गदेसारखा हात ठेवला, गदा गायब आहे. तेव्हाच त्यांनी हनुमान काढला. गाय जात आपण अजून एक खूप आहे तिथे. ते आपण आता वन मोर करून खूप आहेत आता. हो ही 18 नंबर. हे बघा मम्मा इथे रील शूट पण त्याच्यावर उभं राहून शूट करू शकतो. अरे बेटा हे स्तूप आहे, स्तूप आहे, दॅट इज डिवाइन. इज इट? आय डोंट नो दॅट. हे बघा भाषा लिहिली. हां त्या जीपीटीला विचारून बघ. ही खालची गुफा आपण जस्ट बघितली. एवढूशा गुफेत त्यांनी 5 बेडरूम्स 5 BHK आहे गाईस. तो ॲक्च्युली लॉजिकली एक 5 BHK. आणि त्याच्या जस्ट वर हे बघा एवढं भारी असे स्ट्रक्चर आहे. मस्त असं आहे बघा. आणि हे दुसऱ्या शतकात त्यांनी एवढं चांगलं बनवलं आहे. असं जे लोकांना या काळात एवढं चांगल्या प्रमाणे जमत नाही ते त्या काळात त्यांनी काय एलिगंटली बनवलंय बघा. हे बघा मला पण इन्क्लूड करा यार. तुझा सेपरेट चॅनल आहे. सेपरेट चॅनल आहे भाई. मग मला घेऊन जाल ना. मला पण तर कॉन्टेंट पाहिजे. तू आमच्यामध्ये मोडत नाही. तू प्रोफेशनल आहेस. आम्ही काय चिंगी लोक. आम्ही शिकवलो. अरे मॅम मिलेनियल्स वी डोंट बिलीव्ह इन ब्लॉगिंग यू नो. अच्छा यू आर जेन अल्फा. गाईस तुम्ही ऐकताय ना काय बोलताय ते. पार्शियालिटी करतायत हे. पार्शियालिटी करतायत.
मला घेऊन अच्छा मला ब्लॉगिंग करायला नका देऊ, घेऊन तर जा. हे गुफा क्रमांक 17 आणि हे बघा मोठी आहे ही खूप. पिलर जर बघा मस्त कार्विंग्स केलेले वगैरे सगळ्या पिलर्सवर आहेत. 4 पिलर्स आहेत हे बघा. एंट्री केल्यावरच दिसतात ते आपल्याला, एंट्री केल्या ही आहे केव नंबर 20 आणि मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो. ठीक आहे, ही बाहेरनं एवढी एकदम छोटी दिसते ही बघा. ठीक आहे, आणि जसे तुम्ही आतमध्ये जाल when you just go inside हे बघा एवढी मॅसिव्ह केव आहे ही, एवढी मोठी आहे. म्हणजे किती डिटेलिंग केलेलं आहे, किती भारी आहे. खाली तुम्ही पक्का इथे विजिट करा. मग मी सगळं कार्विंगच केलेलं आहे ना यांनी, सगळं कार्विंग आणि आतमध्ये जे काही स्पीक डिटेलिंग बोलू शकतात हे बघा. आणि खूप वगैरे पण सगळे त्या भूषण दादा पण हे बघा इकडे पण केलेलं आहे बघा. 74 आहे हे बघा, इथे पण आहे. सो इन शॉर्ट what you have to do is come here आणि भेट द्या इथे. दिस इज ग्रेट. पांडवलेणी केव्स तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे, नाशिकमध्ये आहे, या तुम्ही. आम्हाला भूषण दादामुळे इथे यायला मिळालं. सॉरी भूषण दादा. तर बघा इकडनं खालचं बघा कसं दिसतं. बघा सगळं इथे पण आतमध्ये मस्त आहे. पिलर्स पण ते साईडने पण केलेले बघा, इथे पण केलेलं. Okay. Guys, you must visit Pandavleni. Okay, it is a must visit. एक पण जॉईंट बेस नाही, सगळं कोरी पण. हा सगळीकडे पीक डिटेलिंग बोलतात ते काहीच हेच. आजच्या काळात असं कोणी दाखवावं दगडावर विदाउट दीज ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स. स्लीपिंग तुम्ही नोटीस करा, हे झाड आहे, एक पण पान नाही आहे या झाडावर, पण फुलं आहेत. सगळीकडे फुलं आहेत बघा, पान नाही आहे एक पण या झाडाला. सो गाईस अशा प्रकारे मम्मा आज आपलं पांडवलेणी केव्सचं विजिट झालेलं आहे राईट. आणि सगळ्यांना यायला सांग इथेच ऑफकोर्स. ॲक्च्युली ही अशी जागा आहे की तुम्ही इथे मोकळेपणाने फिरून सगळं बघू शकता. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही इथे या आणि बघा. जून महिना आहे, पाऊस सुरू नाही झाला आहे, पण खरं तर हलका हलका पाऊस सुरू होईल तेव्हा ज्यांना ट्रेक करायला आवडतं, नेचरमध्ये जायला आवडतं, थोडंसं आपल्या संस्कृतीशी जोडायला जायला आवडतं, तर त्यांनी जरूर या इथे आणि नक्की विजिट करा पांडवलेणीला. कारण एक तुम्हाला वेगळा एक्सपिरियन्स येईल की केव्जमध्ये मोकळेपणाने फिरतानाचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो
तुम्हाला येऊनच घ्यावा लागेल तो. आम्ही तुम्हाला व्लॉग मधून फक्त सांगू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पांडवलेणीला यावं लागेल. ट्रू. सो अशा प्रकारे आजचा व्लॉग आपण इथे संपवतोय. पुढच्या व्लॉगमध्ये हो, भेटूया. म्हणजे आता आम्ही पांडवलेणीतून बाहेर पडतोय, पण अजून आम्हाला खाली उतरायचं बाकी आहे. सो आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.